आम्ही इथं रूममध्ये आलो होतो. सल्ल्याची जर तब्येत खराब झाली आहे, थंडी वाजती, त्याला बुखार आलेला आहे. तर हे इथं भगवानने आपल्याला नाश्त्याला पराठा आणलेला आहे. आता आमचं काही जास्त प्रोग्राम नाही आहे. आता आम्ही जरा आवरून जेवायला जात जाऊ, तुम्हाला घेऊन जातो. हा, गोळी दिली ना, झोप ना. A few moments later. आज कुपरचा बड्डे. कॅप नाही चाहिए. इथे आकाश सर आहे, हे आरुषी मॅम आहे. तर हे कुपरचा बड्डे आज सेकंड. तुम्ही पोहू शकता. शकता. आता कुपरचा बड्डे झालाय. पार्टी आहे. आता कुपर तिकडे थोडं फॅमिली सोबत टाइम स्पेंड करते म्हणून काही म्हणता येत नाही, तरी पण हॅपी बर्थडे कुपर. इकडे काय कुपर ते सकाळी आपल्या व्हिडिओमध्ये जातात. काढला होता तो व्हिडिओ कधी मी नसताना का. बेस्ट फ्रेंड आहे आपला. The next day. मित्र तुम्ही पोहू शकता. आता आमची पॅकिंगची तयारी चालू झालेली. आता आम्हाला थोड्याच वेळची रूम सोडायची. आता तुम्ही बघू शकता इथं मला कप्पा. आता ललित सेठ आता आंघोळ करतोय. ललित सेठ, ओ ललित सेठ, झाली का आंघोळ? हां, ललित सेठची बी आंघोळ झाली. मित्र आता ही पॅकिंग करतो, मग ललित सेठ करते, आम्ही खाऊन पिऊन येऊ आणि निघून जाऊ. चला मित्र, भेटतो थोड्या वेळाने. मित्रांनो, हे आपली स्कूटी रेंटवर देणारे सर आहेत. जर तुम्हाला अलिबागमध्ये स्कूटी रेंटवर पाहिजे असेल त्यांचे संपर्क साधा. यांचा संपर्क आम्ही कॅप्शनमध्ये नोट करतो. ठीक आहे, धन्यवाद. कोणता भूत आहे? आतंकवादी भूत रेडी झालेला आहे. ही प्रोफेशनल बॅग आहे, ही पण आणि ही पण. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे रेडी झालो. आता आम्ही इथून निघतोय. आता दुसरे कपडे घातले. कपड्यातले मोठे आणले होते मी ललित शेठनं. आतंकवादी भूत भरलाय एक तर त्याच्यात. म्हणजे मित्र तुम्हाला एक सांगतो, यांचं हे कसं आहे माहिती आहे का, सगळं आपल्या हिशोबानं नीटनाटकं करून चालायचं. आपल्याला पण नाव नाही ठेवलं बस पोरांमध्ये शिकवून दिले. ओके मित्र, तुम्ही बघू शकता सगळं रेडी केलं ललित शेठ आणि भगवान शेठनं. हे ट्रिपला आहे का आम्ही ते मयूर बळकुळे पाटील त्यांना एकदा लई हे केले, सांगलेले. ते येणार होते पण त्यांचं थोडं बिझनेसचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते आले नाही. ते नाही आले. राहुल नाही एक आला. त्यानंतर अण्णा नाही आला. हा ना, ते या असं विषय. बाकीच तुम्हाला सांगतो, इकडं तर आपलं मन लागलं नाही, पण आता आम्ही या लागलो वापस इकडं. कस काय असंच माझं लागलं. हा, तुझं लागणार. जड आतंकवादी भूत. हे भूत कोणाचं आहे? दर भूत पोहू शकतो तुम्ही डायरेक्ट आतंकवादी. आज 19 डिसेंबर आहे. आम्हाला वाटतं मुंबईत आमचा होतो कार्यक्रम काय म्हणते. लाल्याचा पटला आपल्या 3 बॅगी. मग तेच ना, बुवा म्हणती पॉकेट. इतकं निसर्गरम्य वातावरण झालं मित्र हो, खूप जास्त. आणि हॉटेलमध्ये आम्हाला एकदम घरच्यावानी हे केलंय. घरच्याने म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे सर्व एकदम मस्त होतं. एकदम मालक लोक बी चांगले. त्यांचा स्वभाव वगैरे मस्त. त्यांचं ते कुपरच्या बड्डेचं सेलिब्रेशनसाठी आम्हाला बोलवलं होतं. तर खरंच आम्हाला आठवणी नेहमी इथली. ते युट्यूबर आहे, तिने आम्हाला इतकी सारी माहिती दिली खरंच. हां, ते पण युट्यूब. त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा तसं करा. तर त्या मॅम आणि सर छान आहे. आता आमचं अलिबागमध्ये दुसरं घर इथं झालेलं आहे. आम्ही कधी पण येऊ. प्रतीक भाई, आम्ही येऊ ना कधी पण. कॅमेरा फिरत लांब पळत होतो. तर अलिबागमध्ये आपलं दुसरं घर झालेलं आहे. आपण कधी पण येऊ शकतो. सल्ल्याच्या प्री वेडिंग शूटला आम्ही इथंच येणार आहे. तर इकडं म्हणेन तिकडं जातो. भेटू मग. यस, बाय बॉस. तुम्ही व्हिडिओ पाहतो, मला घेतो व्हिडिओमध्ये. तर यांनी पण खूप साथ दिली, आपल्याला सपोर्ट केला आहे. तिथं नवीन दिसले आता. यस, नेक्स्ट टाइम नक्कीच. तुम्ही आहेच किती दिवस. नेक्स्ट टाइम आम्ही यायला तुम्ही दुसरीकडे जाता. आम्हाला तुम्हाला सापडे येणं पडत. मित्रांनो, तर आपलं निघायचं टाइम झालेलं आहे. खरं म्हणलं तर आम्हाला आहे ना खूप वाईट वाटतं हे जायचं. म्हणजे वाईट म्हणजे इकडं जे एवढं 2-3 दिवसामध्ये फिरलो, जे वातावरण होतं इथलं सगळं मस्त वाटत होतं ना, तर ते आता आम्हाला सोडून जाऊ नाही वाटत आहे. आणि हे इथले शेफ आहे. तर शेफ बी भारी मारते होती. रात्री चिकन काहीतरी मारली. ऑर्डर पण भारी. इथं मस्त आहे, निसर्गरम्य वातावरण. अलिबाग खरंच खूप शांत आणि मन मोकळं करणारी जागा आहे. एकदम मन भरून येतं इथून जाताना. आता खूप आठवण येऊन अलिबागची. तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्हाला जर काही इथं यायचं असलं तर हे रॉयल फार्म रिसॉर्ट म्हणून आहे. रूम वगैरे सर्व्हिस खूप छान आहे आणि जेवण पण खूप छान आहे यांचं. आम्हाला तर तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. आम्ही इतके दिवस राहिलो.
आमचा पाहुणचारच झाला डायरेक्ट 3 दिवस चांगले सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे म्हणलं सरळ सरळ मी जसं म्हणलं तसं की अलिबागला आता दुसरं घर झालेलं आहे आपलं. आपण इथं कधी पण येऊ शकतो, फोन करून सांगू शकतो. तसं भगवान जोपर्यंत आहे तोपर्यंत तर काही विषय नाही. पण सर नाही होते आज इथं सर गेलेले आहे तिकडे महाबळेश्वर सर महाबळेश्वरला गेलेले, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं सकाळी भेटू, पण त्यांचं आणि आमची भेट काही होऊ शकत नाही. बाकी याचं लोकेशन आहे आपलं वरसोळी जवळ बुरुम खानला अलिबाग. तर तुम्हाला लोकेशन वगैरे टाकतो आम्ही खाली कॅप्शनमध्ये. तर भेटा लवकर. थँक्यू बघा शेट. थँक्यू सर मॅडम थँक्यू सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रॉयल फार्म रिसॉर्ट थँक्यू. आता तुम्ही आम्ही स्पेशल काय समोसा खायला आलो. आवडीचं आहे बघा, नेहमी बघांच्या आवडीचं आहे. आता आम्ही भडीपाचा पाहिला, आता आम्ही भगवंती टेस्ट बघतोय. बघा आता आम्ही ताव आणतो आणि मग भेटतो तुम्हाला. ते दुकान पाहू शकता, हे रोड आहे एकदम खेटो. डेअरी मै पुढं आणि डेअरीने यायला त्रास व्हायला लागला. अरे कुत्रे ऐक ना, बघा चांगला गाडी चालली तुम्ही. आता जीव मुठीत ठेवून बस नाही. बघा ना डबल एक नवीन गाडी आली. आणू काय नाव हिचं? आणू नाव आहे गाडीचं. तिला म्हणलं आणू बेटा प्रेमान चाललंय, प्रेमान चालली. पप्पे बंधू स्पेशल पप्पे पेढे. इथं आम्ही आलेलो आहे. कोणती पेढी घेतली आपण? ही अशी पेढी आहे ती थोडा पप्पे बंधूंचे फेमस पेढे. पंपा तू आता कधी खाल्ले नसते भागे. बघा पहिल्यांदा तो संतोष वडापावर आला आपल्या संग. चिचा बिचाची काय टेस्टी. फेमस आहे खूप पहिल्यापासून, त्याच्यामुळे इथं आम्ही पेढे खायला आलतो. आता पेढे घेऊन आम्ही निघलोय गाडीकडं. बघा शेट. रोड नको भाटुबा. आम्ही पेढे घेतल्यावरती इथं हे PNP ला आलो होतो पेढे वगैरे घेऊन, पण इथं कळलं पेढ्यामुळे आमची बस सुकली. ऐक, ये हेरी जायचं जे आपल्याला, ते हेरी जायचंय थोडं मागं पुढं व्हायला काय अडचण लवकर संभाजीनगरला जायचं यार. दुकान नाही. मग आलाच का हाला पुढच्या वेळेस येऊ नको, जाऊ दे. नाही ये इसका करो, इसका कांचा. मित्रांनो इथं आहे ना मच्छी मार्केट आहे, तुम्हाला दाखवतो मी. थोडं मच्छी दाखवायचा प्रयत्न करतो. सगळं माशाच मार्केट आहे, सगळे मासे घेऊन बसलेले आहे विकायला. थोडं स्मेल येतोय पण बघायला काय अडचण नाही. काय आलं नाही हे बोललं. तर चला मित्र, आम्ही निर्णय घेतला आता आम्ही मोटरसायकल वरतीच बघा ना. सेवा ही ईश्वर सेवा. हा चलो. पशु सेवा सी फूड. 2 hours later. तर आम्ही इथं मांडवावरती पोहोचलोय आता जेटीला. तुम्ही बघू शकता M2M फेरीज आहे, त्याच्यामध्ये कार चाललेलं आहे. तर ही पण मुंबईला जाते, पण आमच्याकडे कार नसल्यामुळे आम्ही त्यांनी जाऊ शकत नाही बघा. चलो हॉर्न वाजू लागला म्हणजे काय होतं बघा. आम्ही पोचलो आणि लगेच निघली. किती अवघड म्हणा, फक्त तो यामुळं तो टाइमपास केला ना त्याच्यामुळे फक्त. पण आता आहे ना, आता नेमकंच बोट गेलेली आहे, ती बघू शकता तुम्ही तिकडे दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामुळे आता आम्हाला जी बोट येईल ती धरून जावं लागेल, पण लई टाईम लागेल तरी तरी अर्धा एक तास तरी थांबायला लागलं. काय करू शकत नाही. बस स्टँडपेक्षा डेंजर कंडिशन झाली आता. बस स्टँडपेक्षा डेंजर कंडिशन, कारण की बस स्टँडला त्याला बसला रोड राहतो, रोड वगैरे काही नाही. किती वाजले आता? समुद्रातून जावं लागतं. आता वाजले 2:30. अच्छा 2:30. पण यायच्या टायमाला जी एक्साइटमेंट होती, भगवानकडे येतोय ती आता जायच्या टायमाला सगळीच नाराजगी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसणार स्पष्ट. तसं भगवानला सोडून जायचं खूप दुःख आहे. आता भगवान कधी येतो कधी नाही. रडणार हे मग काही खरं नाही. रडायचं नाटक करणार हे असं डोळ्याला चांगल्या कंडिशनला नाही का, कंडिशन असं रडू येत नाही ना असं कधी. म्हणजे मग काहीच किंमत नाही. तसं सल्ल्याला खुश आहे जायचं. तर रडू येत आहे पण ते रडून दाखवणार नाही तुम्हाला. बाकी सल्ल्यात लई खुश आहे, त्याला घराकडे जायला भेटते म्हणून. मग काय, मला तर बाहेरच राहू वाटतं घर सोडून.
मामाचं काटणाळ बाकी काही नाही. बाकी तुम्ही बघा असं मांडव आहे लांब लांब. One eternity. मित्रांनो बघा ही फेरी आली आता इथं बघा दादा. चलो चलते. बाय बाय सी गुड नाईट सी यू अगेन. मोर फोन चला मोठ्या हाताना आता चला चल भागन भांजे गेला मित्र. आता आम्ही चाललो मुंबई. इकडे सीट भेटले. कुठे रे आपलं सीट पाहू शकतो तुम्ही. हे सीट आहे इकडं पाणी आहे इकडे लाले आहे. कसं वाटतं तुला अलिबाग म्हणून जातो खुशी व्हायला लागली वाटतं तुला जरा. तिकडे धमाका करत नाही का आपल्याला ते दुसरं नाराज आहे जरा. नाराज नाही आहे मित्र. मला लागतील याच्यातून सावरायला. त्याचा विषय मी आता मोठा धमाका होणार त्याचा व्हिडिओ टाकू आम्ही तुम्हाला. तर तुमची साथ पाहिजे आम्हाला. त्याच्यापेक्षा मोठा करायचा आहे आम्हाला. 1 2 आणि अजून एक 3 एक धमाके. आवाज 3 एक धमाने धमाके 3 एक धमाके आहे आमचे अजून. 3 एक करणे आम्हाला कोण माहिती आहे का मित्र. तुम्ही आमची फॅमिली म्हणून तुम्हाला लागणार नक्की. आम्हाला 2 मेन करणे आणि तिसरा जे का ते तिसरा आम्ही दोघच करणार. ऑटोमॅटिकली होईनच. ते झालाच पाहिजे. हे पान कोंबडे पहा कशा मासे खायला लागले. एकदा MTM फेरीची निघाली आहे जहाज. किती धूर सोडती बघा तुम्ही. कधी पलटी झालं सगळ्या गाड्या मला दिसत नसेल कधी. घ्या इकडे हे इकडून एक आलंय सगळे यायला लागलं ना. आम्ही बसलो बोगस याच्यात बाजूला. याच्या सीट बी नाही बरोबर झाले. कुठं आणलं तो लप 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 करायला लागलं. मला टेन्शन कितीच वाईट वाटू देतो रे. अरे धमाका करा. रडू नको बाबा. रडू यायला लागलं. अलिबाग आम्हाला अलिबागचं नाही आम्हाला भाग्याचं चांगलं मित्र. पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला. आता या जहाजाला आग लागली होती मित्र. तुम्ही पाहू शकता आम्ही लल्लूला फेरी घेतले. पेरू तयार होत आहे. अख्खा पाकिटानेच घालून लल्लू फेरी घेतली. दोनच द्यायला मी खातो मग भेटतो तुम्हाला. अरे यार मार्ग बांधला जहाज पहा केवढं. हे पाहू शकता मित्र तुम्ही. हे खाली आपलं पायलटचं चालू आहे छोटं छोटं. बाकी एवढा विषय चाललाय. पुढं चाललं का आम्ही दुसऱ्या देशात चाललं वाटतं. कोणी कधी सोबत पाहिलं नसते ना. त्याच्या जवळ आली नसताना पण हे बघू शकता गेट ऑफ इंडिया. आम्ही डायरेक्ट हे पाणी आणि गेट ऑफ इंडिया बघा तुम्ही. इकडून आम्ही उतरलो त्याच्या खालून चाललो आम्ही. आता तुम्ही पाहू शकता एकदम भारी काम चालू आहे. बहुतेक कलरचं काम चालू आहे इथं. एक नंबर आहे. चला लल्या ललेश शेट व्हिडिओ काढतो. पब्लिक जास्त आहे इकडं. कसं आहे ललित शेट तुमचा एक्सपिरियन्स काय. पाय तू माझ्यासोबत आला नाही. असं लोकेशन दाखवतो तुम्ही तुला. पाहू शकता भारी एकदम. आमच्या बॅक साईड सोडून फिरलेलं नाही. मी बी नाही फिरलेलं ना. फर्स्ट टाइम मुंबई पाहिली आज.
समुद्र पाहिलं होतं पहिले एकदा, पण सोबतच पाहिला बाबा. हो ना, मग तेच ना. चांगलं आहे मित्र. हो बघा तुम्ही, काम चालू आहे इकडं. जातो आम्ही आता बाहेर, नंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय. काय म्हणता मंडळी, तर तुमचं मुंबईमध्ये स्वागत आहे. जसं इतकं मस्त वाटायला लागले, फर्स्ट टाइम पाहिला मी. इंग्लिश वाचता येते तिकडले. हा, मी वाचलो होतो मागाशी, पण आता नाही. लँडिंग इंडिया ऑफ द देअर इन प्रेसियर ऑफ किंग ऑर्गनाइज अँड क्वीन मॅरी ऑन द सेकंड. तुम्ही वाचून घ्या आणि तुम्हाला कळलं की तुम्ही आम्हाला सांगा. 2 ऑफ डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या 2 तारखेला बनवलं. खालिस्तान. घुंगडं आणलं काय लावलं त्यांनी. तर मित्रांनो, आमचा टाइम झालेला आता. हे जागा सोडायचं आम्हाला, पुढे जायचं आता दादर स्टेशनला. मग तिथून आमची डॉल्फिन थांबलेली आहे आम्हाला घेऊन जायसाठी. आता डॉल्फिनवर बसून जाणार आहे आम्ही. बाय बाय. मित्रांनो, आपण इथं बस पकडली होती. आता हे बघू शकता तुम्ही, इथे जय जवान जय किसानचं नारा लिहिलेलं आहे. बाकी आता आम्ही बसमध्ये बसलो. बघू आता किती वेळ लागतो आम्हाला जायला. तुम्ही बघू शकता त्या दिवशी जेव्हा आपण आलो त्या दिवशी आपल्याला ओरिजिनल बिल्डिंग दाखवता नाही, कारण आपल्याला त्या दिवशी गडबड जरा जास्त होती. भले दिसत, थोडी माहिती सांगा इकडे. बाय. मला नाही माहिती. हे CSMTचं बिल्डिंग आहे, मेन बिल्डिंग आहे CSMTची. तुम्ही पाहू शकता. A few inches later. तुम्ही पाहू शकता काय झालं, बरोबर नाही. लई वेळाने येऊ शकता. या अंडरपासला आलो आम्ही. पुढे आपण हे CSMT रेल्वे स्टेशनच्या खाली. CSMT रेल्वे स्टेशनच्या खाली आलो आम्ही. वर गेल्यावर भेटतो इथे कसं व्हावं लागलं खाली. तुम्ही पाहू शकता हे काय आहे, काही समजा नाही, काही नाही. चाललंय पनवेल महामार्ग. तिकीट करा. हो आता काय होतं. तुम्ही पाहू शकता हे तिकीट घर आहे. हे तिकीट काढलं. इकडं आपले गोरे, इकडं आपली आतंकवादी बॅग आहे. मस्त आहे एकदम. लल्याचं काय चाललं काय मी थोडं. चला मित्रांनो, तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळात. तुम्ही पाहू शकता आम्ही आता लोकलमध्ये बसलोय. लोकल फॉर गर्दी का काय जीव जायची बरी याची. घरी जायला लागेल. घरी जाणं महत्वाचं आहे. पुढं जाऊ का नाही. A few moments later. तुम्ही बघू शकता आम्ही सकाळपासून काय काय खाल्लेलं आहे आज आपण नुसतं वडापाव समोशावरतीच आहे. मग इथे येऊन पण आम्ही निर्णय घेतला की वडापाव खाऊ. पण सल्ल्यामध्ये मला वडापाव खायचा नाही, तर मी खाणार आहे डाळ खिचडी. आम्ही थोडं हलका हलका खाणार आहे, कारण काय माहिती मित्र, आम्हाला जायचंय याला, आम्हाला बसमध्ये जायचंय. आम्हाला जायचंय ट्रॅव्हल्स मध्ये. जर का प्रेशर आलं तर मग काय करू शकत नाही. आम्ही उडपीला आलो. उडपी श्रीदेवी भोजनालय म्हणून आहे इथं, श्रीदेवी हॉटेल. आतंकवादी भूत आणि इथं काय आतंकवादी भूत आणि काय आम्ही तिकडे नेऊन ठेवलंय. म्हणजे काय, आम्ही डॉल्फिन, आम्ही दादर मध्ये, आम्ही अलिबागहून गेट ऑफ इंडियाहून CSMT वरून दादर लोकलने आलो. तिथे एकदम संघर्ष केला, बघितलं लोकांची लय धावपळी जिंदगी, काहीच कामाची नाही. आपलं संभाजीनगर जालना जिल्हा तिकडच बरं आहे. आपण तिकडच बरं आहे, इकडं काही घेणं नाही. आणि त्यानंतर मग आम्ही इथं आलो. आमची जी बस आहे डॉल्फिन कंपनीची, तिथं आम्ही आमचं हे ठेवून दिलं सामान आणि आता इथं आलो. आता आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्ता करून आम्ही जाणार आहे परत. 9:15 आमची बस आहे. आता वाजलेली 7:30. तुम्ही भैयाला बघू शकता. भैया असे बघते. भैयामध्ये कोण आहे काय काही माहित नाही. येडे पोर दिसू राहिले. पण ठीक आहे, आता मी वडापाव खाणार आहे. टेस्ट करून सांग बरं कसं आहे वडापाव. बाकी सल्ले तो आज मुंबई बद्दल दादर बद्दल काय म्हणणं आहे. मला काय म्हणत नाही बाबा, मला तर पाहूनच कसं तरी व्हायला लागलं बाबा त्या गोष्टी. माझं सरळ म्हणणं आहे, मला एकच होतं ते जे भूत होता किंवा अंगावर जे झरलं ना, ते असं वाचलो मी. हे जे आपलं पेन आहे ना, हे जास्त होणार आहे आता. पण ठीक आहे, ऍडजस्ट करू शकतो. तिकीट आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही जपून होणार आहे राहिलेला. आणि हे घेतलं होतं एक आठवण पुढे चिटकत याला नाही रे लोकांना. हा म्हणजे तेच. तर आता आम्ही काय केलं, डॉल्फिनच्या ऑफिसला गेलो की आम्हाला म्हणजे ठीक आहे तुम्हाला बॅग ठेवायचं ठेवू शकता. आम्हाला त्यांनी जागा वगैरे दिली बॅग ठेवायला. आम्ही ते ठेवलं त्यांना. ते आम्हाला म्हणजे तुमच्या आता काय म्हणलं काही नाही, आमचे कपड्याचे कशाचं. मी याला सलीम म्हणालो, पोलिसवाले माझ्याकडे पाहायला लागले. बॅग ते तोंडाला रूम आला. आम्हाला पोलिसांनी धरलं असतं चुकीने बिन, तर आमची ना चड्डी काढून चेकिंग केली असते. हो, चड्डी काढून चेकिंग केली नाही का. इंडियन नेव्ही होती तशी. चला मित्र, वडापाव आलेला इथं. वडापाव वाटा बघतोय. मालक मला खा काय लिहिले पेढे पप्पे खाऊन घेऊन आता. मग आता कुठे नंतर आहे, खाल्ल्यावरती खाऊ ना स्वीट. होय, हा पेढे उरलेले. तर खा पेढे आणि आम्ही आहे येडे.
आम्ही जे येडे आहे ते आमच्या तिकडे आम्ही बरे आहे. आम्हाला मुंबईचे हुशार लोक व्हायचं नाही. कधी मध्ये यायचं, मुंबई पाहिजे, खुश राहायचं बस. जय हिंद, जय भारत, जय मुंबई. बघू शकता आम्ही आता मार्केटमध्ये हिंडायला लागलो. कोणतं मार्केट आहे? हे दादर स्टेशनच्या बाहेर दादर स्टेशन. दादर स्टेशन पाहू शकता. आता आमची बस आली, ललित सेट लगेच झोपले. आमचं बॅग आणि ते कपडे लत्ते दिवसभर मुंबईच्या लोकांसारखी पळापळ करून लेट झालेली. ते मस्त वाटलं आता या गाडीत बसून. आता आम्ही जाणार आहे तिकडे. एसी इकडे, एसी सगळीकडे. हे पाहू शकतो तुम्ही मुंबई. चाललो आता मुंबईच्या बाहेरून चलो. गुड नाईट मित्रांनो, तुम्हाला भेटतो आता पुढं गाडी थांबलो. सकाळी नाही तर थांबल्यावर भेटतो. थांबल्यावर बाय बाय. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ललित सीटला मग अशी झोपलं का? आताच घेतलं ना रे. वास येतो का? रोल घेतला तुला वास येतो. आता पाहू शकता मित्रांनो, रोल घेतला इकडून काचतून. आम्हाला एखाद्यानं रोल, पाणी बॉटल आणि सँडविच दिलंय. आपलं प्रेम करणार खूप जण आहे, खूप म्हणजे खूप जास्त लोक आहे आपल्या. म्हणले की आम्हाला माहिती होतं तुम्ही इथून चेंबूरून जाणार आहे. हा, मग आता आम्ही घेतलंय. आता घेतलंय, खातो पितो. सांगतो तू आणलेले लागलं 1:55 आम्ही दोघं पंग झोपलेलो होतो. डायरेक्ट पंग झोपलेलो होतो. ही आपली बस आहे म्हणजे आपण जिनं प्रवास करायला लागलो ती डॉल्फिन बस. 20ला गेलतो म्हणून डॉल्फिन बसमध्ये आलो. आता आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो 2 वाजता. आता 2 ते 6 4-5 तास लागेल आपल्याला तिथे जायला. मित्र तुम्ही पोहू शकता. आम्ही सकाळ बाबा पेट्रोल पंप पोहोचलो. किती वाजलेलो? 6:30 वाजले. आता आम्ही राहुलला फोन लावला. आपली बस आम्ही आता उतरलोय डेअरी सिग्नलला. कुठे उतरलो आपण? कुठे? कसा राहिला प्रवास? खूप छान होता. अविस्मरणीय होता. कधीच नव्हे प्रवासात असा विषय आहे की आम्ही दोघं का पण झोपलो होतो, त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. चला मित्र, भेटतो तुम्हाला. तर येतो मी तिकडून. मित्र तुम्ही बघू शकता की राहुल आम्हाला घ्यायला आला, सोडायला बी आला होता. त्याला आलता ना तर ह्यो यायच्या 5 मिनिटं आधी मी हजर होतो. आम्हाला 1.5 घंटा झाला इथं. तुला कळायला पाहिजे ना भो रावले. थंडी कमी होती, बाहेरची कमी होती. एक तर ट्रिपला आला नाही, ट्रिप बुडिली. हा ना तर इकडून तिकडून तुला काही कळतं करायचं भाग आहे की नाही. ते चिडले ना रे पाटील. इकडे काही नाही पाहू.